आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले शाळेचे प्राचार्य श्री भगत सर आणि आपल्याला लाभलेले सर्व प्रमुख पाहुणे आणि सर्व शिक्षकवृंद, माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं जर झालं तर मी येथील म्हणजे साखरखेर्डा गावातील माळीपुरामध्ये राहतो. आपल्या माळीपुराचा आणि एस शाळेचा खूप जवळचा संबंध आहे. तर मी माळीपुरामध्येच राहतो. माझं प्राथमिक शिक्षण तुमच्यासारखंच जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे. त्यानंतर माध्यमिक शिक्षण माझं 10वी पर्यंत जिजामाता विद्यालयामध्ये मी होतो. त्यानंतर 11वी आणि 12वीमध्ये मला SCS हायस्कूलमध्ये शिकण्याची संधी मिळाली आणि तेथूनच जीवनाला कलाटणी मिळाल्यासारखं झालं. त्यानंतर माझं डिग्रीचं जे शिक्षण आहे ते आपल्या साखरखेड्यामध्ये स्वर्गीय भास्करराव शिंगणे महाविद्यालयामध्ये झालं. माझ्या प्रवासाबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला म्हणजे आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपले ध्येय निश्चित नसतात, म्हणजे तेव्हा आपल्याला काही कळत नाही. असंच समजा शिक्षकाचा शाळांमध्ये आवर्जून एक प्रश्न आपल्याला करतात की बुवा तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि तुम्हाला भविष्यात काय बनायचंय ते पण सांगा. तर तेव्हा आपल्याला कळत नसतं की आपल्याला म्हणजे आपले गोल फिक्स नसतात. तर त्या प्रश्नाचा आन्सर देताना आपण आपल्या 2-3 मुलांना विचारतो आणि त्यांच्यासारखंच आपण आन्सर देण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे ते आपल्या मनातलं आन्सर नसतं. माझ्याबद्दल तर सांगायचं झालं तर मी जेव्हा 10वीमध्ये होतो तेव्हा माझा पहिला क्रमांक आला होता. आणि आपल्या साखरखेड्याचे तेव्हाचे ठाणेदार श्री अशोक लांडे सर, आता ते सध्या बुलढाण्याला LCBचे चीफ आहेत, त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला होता. तर तेव्हापासून एक बॅक ऑफ द माइंड एक गोष्ट माझ्या मनामध्ये होती की ज्या अधिकाऱ्याच्या हस्ते आपला सत्कार झाला, जर आपण अभ्यासामध्ये प्रयत्न करून जर त्या अधिकाऱ्यासारखं जर बनलं तर मग हे आपले जे स्वप्न आहेत हे एक बॅक ऑफ द माइंड माझं होतं. बट तेव्हा मला जास्त कळायचं नाही, म्हणजे ह्या गोष्टीसाठी काय करायचं ते तुमच्यासारखंच होतो मी. म्हणजे 10वीमध्ये आपल्याला म्हणजे शिक्षक लोक जे सांगतात आणि आपले आई वडील जे सांगतात तेवढंच कळत असतं, त्याचे म्हणजे त्याचा फायदा आपल्याला काय होतो ते आपल्याला कळत नाही. तर मग तेव्हापासून मी एक मनात ठरवलेलं होतं. त्यानंतर 11वी-12वीमध्ये मी इथे ॲडमिशन घेतली. तर मी सायन्सला होतो. तर सायन्सबद्दल जर सांगायचं झालं तर MPSC क्षेत्रामध्ये सर्वात अवघड सब्जेक्ट हा सायन्स असतो, कारण ते सगळं टेक्निकल नॉलेज असतं. आणि MPSC देणारे विद्यार्थी हे प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात, म्हणजे आर्ट, कॉमर्स, म्हणजे आपले इंजिनिअरिंग वगैरे डॉक्टरसुद्धा ही परीक्षा देतात. कारण प्रशासकीय सेवेमध्ये जाणं हे सर्वांचं स्वप्न असतं. कारण प्रशासकीय सेवा ही अशी असते ज्यामध्ये तुम्ही सामान्य लोकांची मदत करू शकता. म्हणजे एखाद्याचं जर हेल्पिंग नेचर असलं तर हेल्पिंग नेचर आपलं जपता म्हणजे हे काम करण्यासाठी शासन आपल्याला नियुक्त करतं. ही प्रशासकीय सेवेची किमया आहे. तर यामध्ये सायन्स हा खूप अवघड सब्जेक्ट असतो. पण आमचे काळे सर बायोलॉजी शिकवायचे आणि खताळ सर केमिस्ट्री शिकवायचे, इम्रान सर तेव्हा फिजिक्स शिकवायचे आणि देशमाने सर वगैरे होते तेव्हा. तर यांनी सायन्सचा एवढा म्हणजे बेस एवढा पक्का झाला की परत मला फक्त रिव्हिजन मोडवर होतो मी जेव्हा मी अभ्यास करायचो. कारण की सायन्समध्ये मुलांना मार्क्स येत नाहीत, म्हणजे MPSCतल्या ते क्वेश्चनचं सोर्सच सापडत नाहीत. म्हणजे ते क्वेश्चन कुठून विचारतात, कारण की क्वेश्चन सेट करणारे जे अधिकारी असतात ते विद्यापीठांचे आपले प्रत्येक डिपार्टमेंटचे हेड असतात आणि त्यांचे सोर्सेस आपल्याला मिळत नाहीत. तरी पण ह्या सर्व अभ्यासाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मार्क्स कसे पडतील यासाठी मला आपल्या शाळेतील बेसिक नॉलेजचा खूप फायदा झाला. आता सध्या आपले 11वी-12वी, आता 5वी ते 7वीच्या मुलांना सध्या जास्त समज नाही. दुसरा ग्रुप जर आपण घेतला 8वी ते 10वी, 8वी ते 10वीच्या मुलांना थोडीफार समज असते आपण काय करतो, म्हणजे आपले ध्येय वगैरे तुम्ही निश्चित करू शकता. आणि 11वी-12वीमध्ये तुम्ही जर गेल्याच्या नंतर तुमचं ध्येय फिक्सच असलं पाहिजे. कारण बरेच प्रोफेशन वगैरे समजा तुम्ही JEEची तयारी करू शकता, नीटची तयारी करू शकता, बरेच तुमचे, कारण की ध्येय जर निश्चित नसेल तर तुमचा जो प्रवास असतो
थोडासा व्यर्थ जातो. कारण की तुम्हाला जर समोर काय करायचं हेच माहीत नसेल तर आपला वेळ वाया जातो. कारण की वेळेला खूप महत्त्व आहे. तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला थोड्याफार जर गोष्टी सांगायच्या झाल्या तर तुम्हाला जो सध्या सिलेबस आहे तोच सिलेबस आम्हाला MPSC मध्ये आहे. म्हणजे तुम्ही सध्या रडत पडत जर काही विद्यार्थी अभ्यास करत असतील म्हणजे बहुत सर सांगतात मग आपल्याला म्हणजे सरच्या दबावाखाली किंवा सर म्हणतात म्हणून काहीतरी घरी जायचं अभ्यास करायचा ते लिहून आणायचं. लिहून आणणं म्हणजे अभ्यास नाही. अभ्यास म्हणजे चिंतन आणि मनन हे सर्व गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत. तुम्ही जो सध्या अभ्यास करता तोच म्हणजे सिलेबस आम्हाला आहे. म्हणजे आमचे जे MPSC चे जे विद्यार्थी आहेत ते म्हणजे 5वी पासून तर 12वी पर्यंत सर्व स्टेट बोर्ड आणि NCERTचा सर्व अभ्यास आम्हाला करावा लागतो. आणि तुम्ही सध्या जे शिकत आहात हे एकदम सुटसुटीत भाषेत लिहिलेलं असतं त्या पुस्तकामध्ये. रेफरन्स बुक हे स्टँडर्ड असतात. तर या सध्या तुम्ही जो अभ्यास करता याचा तुम्हाला म्हणजे कदाचित माहीतही नसेल एवढा तुम्हाला जीवनामध्ये फायदा होतो. म्हणजे प्रत्येकाला समजा जॉब लागेल नाही लागेल ते समजा आपले तुमच्या मेहनतीची गोष्ट, पण एक चांगले नागरिक म्हणून घडण्यासाठी तुम्हाला शाळेची खूप मोठी देण असते. आणि सध्या म्हणजे या प्रवासामध्ये शिक्षकांनी जे मला शिकवलं त्याचा भरपूर फायदा झाला. आता हे सर्व शिक्षक मंडळी इथे बसलेली आहे. आता बऱ्याच जणांना हे दुश्मन वाटत असतील कारण की काही मुलं म्हणजे सरांनी आपल्याला सांगितलं पण काहींचा होत नाही. मग वादविवाद होता किंवा म्हणजे सरांचे ते आवडते विद्यार्थी नाही किंवा पण हे शिक्षक मंडळी जे तुम्हाला काही सांगत असते तुम्हाला माहीत नाही पण त्याचा समोर तुम्हाला खूप फायदा होणार असतो. कारण तुम्ही जेव्हा यशस्वी होता काहीतरी मिळवता तुमच्या आईवडिलांच्या नंतर जर खूप जास्त काही आनंद कोणाला होत असेल तर हे शिक्षक लोकांना होत असतो. कारण त्यांनी आपल्यावर घेतलेल्या मेहनतीची त्यांना एक मिळालेली एक ती पोचपावती असते. मी माझा MPSCच्या प्रवासाबद्दल थोडं सांगतो तुम्हाला. या परीक्षेचे 4 टप्पे असतात. सर्वप्रथम पूर्व परीक्षा होते त्याला प्रिलिम्स म्हणतात. प्रिलिम्सला 4.5 ते 5 लाख अर्ज असतात. त्याच्यानंतर प्रिलिम्स पास झाल्याच्या नंतर मेन्स असते मुख्य परीक्षा. त्याचे 2 पेपर्स असतात. ते पास झाल्याच्या नंतर आपल्याला फिजिकलसाठी म्हणजे एंट्री मिळते. फिजिकल क्लिअर झाले म्हणजे मैदानी चाचणी क्लिअर झाल्याच्या नंतर आपल्याला इंटरव्ह्यूला एंट्री मिळते. त्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये चांगले मार्क पडून आपण जर मेरिटमध्ये आलो तर आपलं सिलेक्शन लिस्टमध्ये किंवा मेरिट लिस्टमध्ये नाव असतं. तर माझे प्रिलिम्सला वगैरे माझे छान मार्क्स होते. म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही मेहनत एवढी करा. आता बरेच माझे मित्र वगैरे समजा सहकारी जे आहेत किंवा होते तर त्यांना म्हणजे परीक्षेमध्ये प्रिलिम्सला किंवा मेन्सला असे काठावर मार्क्स असायचे. म्हणजे कट ऑफ जर 45 मार्क्सवर लागत असला म्हणजे MPSCचे कट ऑफ 50% लागतात. कारण की ते पेपरची क्वालिटी तेवढी मेंटेन असते. म्हणजे तुम्ही जर 100 जर क्वेश्चन असले तर त्यांचे रेट म्हणजे 50च क्वेश्चन आपल्या ओळखीचे असतात. 50 क्वेश्चन आपण लाईफमध्ये कधी बघितलेले नसतात. म्हणून MPSCचे जे कट ऑफ असतात ते 50% लागतात. तर काही मुलांचे मार्क्स असे काठावर असायचे. तर त्यांना म्हणजे जे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील जे म्हणजे जे शिक्षक किंवा टीचर्स आहेत त्यांना विचारावं लागायचं सर माझे 45 मार्क्स आहेत माझे प्रिलिम्स निघेल का मी समोरची तयारी करू का. तर माझा पहिला अटेम्प्ट होता म्हणजे 2021च्या एक्झामचा. मी सध्या PSI जो झालो ती 2022ची एक्झाम होती. आता ही MPSCची प्रोसेस अशी लेंदी असते. मी 16 एप्रिल 2022ला या परीक्षेचा फॉर्म भरला होता. त्याचा रिझल्ट लागला 1 ऑगस्ट 2024ला. तर माझे मित्र जे होते म्हणजे त्यांना अशी शुअरिटी नसायची. मी 2021च्या प्रिलिम्सला 2 मार्कने कटलो होतो. मग जेव्हा आपले ऐनसारखी वगैरे ते निकाल लागतो प्रिलिम्सचा त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी ठरवलं होतं समोरची जी मी प्रिलिम्स देणार किंवा कोणती एक्झाम देणार त्या एक्झाममध्ये मला कट ऑफचे मार्क्स पाहायचं काम नाही पडलं पाहिजे. तर मी नेक्स्ट म्हणजे त्या रिझल्ट म्हणजे माझा गेला होता मी फेल झालो होतो फर्स्ट अटेम्प्टमध्ये. तर त्याच्यात दुसऱ्या दिवशीपासून मी हे ठरवलं होतं. नंतर मला खूप मार्क्स येत गेले. म्हणजे मी कधीच ते जी कट ऑफची जी लिस्ट येते त्यामध्ये मला लिस्ट बघण्याचं कधीच काम पडलं नाही. मला म्हणजे आमची मेन्स 31 ऑक्टोबर 2023ला झाले होते मेन्सचे सर्व पेपर आणि 4 दिवसांना आन्सर की आले होते. तर त्या आन्सर की आल्याच्या नंतर मला 5 नोव्हेंबर 2023लाच कळलं होतं की मी PSI झालो.
कारण की या टप्प्यामध्ये सर्व म्हणजे प्रिलिम्स असते, मेन्स असते आणि इंटरव्ह्यू असतात. तर मला मेन्सला एवढे मार्क्स होते की मला इंटरव्ह्यूमध्ये 0 जरी मार्क्स आले असते तरी मी सिलेक्शन लिस्टमध्ये होतो. तर हे सर्व म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी ठरवता तर त्या अंमलात सुद्धा आणता येतात. यावर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि मी केव्हाही म्हणजे आयुष्यामध्ये मी फक्त 4 वेळा पुण्याला गेलेलो आहे. म्हणजे आत्ता माझे मॉक इंटरव्ह्यूसाठी म्हणजे इंटरव्ह्यूच्या आधी आपण एक ट्रायल म्हणून आपले वेगवेगळ्या अकॅडमीचे किंवा आपले टीचर्स घेतात स्पर्धा परीक्षा क्षेत्रातले. तर मागच्या महिन्यात 2 वेळा आणि त्याच्या आयुष्यात म्हणजे मी 4 वेळा फक्त पुण्याला गेलेलो आहे. म्हणजे मला याच्यातून सांगायचं एक म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातले असाल, आपले म्हणजे इथे बसलेले 99% शेतकऱ्याचीच मुलं आहेत. आपले आईवडील म्हणजे काबाड कष्ट करतात. तर आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे. नाही स्पर्धा परीक्षा क्षेत्र तर तुम्ही कोणतंही जे क्षेत्र निवडताल त्यामध्ये तुम्हाला टॉप करतच आलं पाहिजे. म्हणजे ते क्षेत्र गाजवायचं. नाहीतर म्हणजे आता तुम्ही जर कोणी नसले तर आपल्याला म्हणजे सरासरी काही किंमत नसते माणसाला आणि स्वतःला आपण सिद्ध केलंच पाहिजे. तर ह्या मेन्स झाल्याच्या नंतर आपला जो मला म्हणजे ते मार्च म्हणजे 5 नोव्हेंबर 2023लाच कळले होते. त्यानंतर इंटरव्ह्यू असतो. आता इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला थोडं सांगेल. आपण समजा मित्र वगैरे असतो, आपण गप्पा मारतो, आपली थोडी वऱ्हाडी भाषेत थोडा प्रभाव आहे आपल्या भाषेवर. मग आपण म्हणता बॉम्बेला येतो दे असं करतो. ते पण आतापासूनच ती प्रोफेशनल लँग्वेज वापरायची सवय पाडा. कारण माझा एक मित्र होता, त्याला पण म्हणजे स्कोर त्याचा चांगला होता. पण इंटरव्ह्यूचे मार्क्सवर पण त्याचा रिझल्ट डिपेंड होता. त्याला आपले एक इंटरव्ह्यू घेणारे पॅनल मेंबर असतात, म्हणजे एक UPSCचे मेंबर असतात आणि एक IPS अधिकारी असतात म्हणजे DIG लेवलचे. तर त्या मुलाचं म्हणजे म्हणजे सांगायचा अर्थ असा की आपल्या बोलण्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे सध्या तुमची जी प्रोसेस आहे, सध्या तुम्ही जे घडता या गोष्टी पुढे फार कामी येतात. तर त्याचं सांगायचं असं की त्याला ज्या पॅनल मेंबर होत्या त्या एक मॅडम होत्या MPSC सदस्य. तर तो त्यांना ॲन्सर देता देता काकू म्हणला. तर त्याचा इंटरव्ह्यू म्हणजे तिथंच म्हणजे त्याला कळून चुकलं यार आपला इंटरव्ह्यू गेला म्हणून. म्हणजे तुमच्या बोलण्याला फार महत्त्व आहे. सध्या तुम्ही जे घडता तर हीच प्रोसेस समोर आहे, पण सध्या तुम्हाला ते कळत नाही. आणि आणखी म्हणजे इंटरव्ह्यूबद्दल सांगायचं झालं म्हणजे इंटरव्ह्यू ही एक अशी प्रोसेस आहे. तुम्ही पहिल्या वर्गापासून तर तिथपर्यंत जाईपर्यंत जे काही शिकले ते सर्व तिथे उपयोगी येतं. कारण प्रिलिमचा सिलेबस दिलेला आहे MPSCला, मेन्सचा पण दिलेला आहे. पण इंटरव्ह्यूचा असं काही सिलेबस दिलेला नाही. त्याला व्यक्तिमत्व चाचणी म्हणतात, म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट. म्हणजे तुम्ही आतापर्यंत काय घडले तर त्याची ते आपली चाचपणी करत असतात. तर असाच एक मित्र होता माझा. त्याचं वय म्हणजे 32 वर्ष होतं. म्हणजे स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये तुम्हाला लवकरच यश मिळेल असं नाही, तिथं सातत्य फार महत्त्वाचं असतं. तो 32 वर्षाचा मित्र म्हणजे होता माझा. तर त्यानं MA इंग्लिश केलेलं होतं. तर आपले त्याला पॅनल मेंबर MPSCचे अध्यक्ष होते, म्हणजे ते एक्स DGP होते महाराष्ट्राचे, श्री रजनीश सैगकर. त्याचा इंटरव्ह्यू बऱ्यापैकी 20 मिनिटं चालला, छान गेला. त्यानं MA इंग्लिश केलेलं होतं. तर सरांनी त्याला विचारलं की तुम्ही एवढा टाईम तुम्हाला का लागला. तर त्याला म्हणजे बरेच म्हणजे ॲव्हरेज 10 वर्ष झाले होते त्यांना तयारी करून. तर सरांनी त्यांना विचारलं की तुम्ही एवढा टाईम का लागला आणि तुमचा आर्थिक स्रोत काय होता. कारण की 10 वर्ष म्हणजे शिकणं आईवडिलांच्या भरोश्यावर म्हणजे त्यांना एक त्याचं कारण पाहिजे होतं. तुम्ही इथपर्यंत कसे आले, एवढा टाईम तुम्ही कसं धरला आर्थिक दृष्टिकोनातून. तर त्यांनी सांगितलं सर मी म्हणजे MA इंग्लिश झालेलो आहे, तर मी मुलांची ट्युशन घेतो. तर ठीक सर, त्यांना रजनीश सर त्यांना म्हटले ठीक आहे तुमचा इंटरव्ह्यू झाला. तुम्ही आत्ता उल्लेख केला की तुम्ही ट्युशन घेत होते. तर तुमचा इंटरव्ह्यू झाला, तुम्ही जाता जाता ट्युशनचं स्पेलिंग सांगा. तर विषय असा नाही की या मुलाला सुद्धा ट्युशनचं स्पेलिंग येतं, पण तिथं प्रेशर म्हणजे खूप असतं. तर त्या सरांनी ट्युशनचं स्पेलिंग TUSION सांगितलं. तर सरांनी डायरेक्ट त्याला हात जोडले. म्हणजे विषय असा नव्हता की त्याला स्पेलिंग येत नाही, पण तिथं प्रेशर म्हणजे आता तुम्ही याच्यावरून तुम्हाला एक कळलं असेल म्हणजे ही सध्याची तुम्ही जो घडता हेच तुम्हाला समोर कामी येतं. म्हणजे या क्षेत्रात नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये.
तर आता तुम्हाला तर थोडं सांगायचं झालं म्हणजे तुम्ही तुमचे जे गोल आहे, जे तुमचं ध्येय आहे ते आधी सर्वात आधी निश्चित करा. कारण की आता बरेचसे मुलं इथून 11वी-12वी झाल्यावर म्हणजे बाहेर पडतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे मित्र. तुम्ही ज्या मित्रांसोबत राहता त्याच्याहून तुमचं भविष्य ठरवतं. म्हणजे तुम्ही जर 4-5 मित्रात राहत असाल तर त्याच्याहून मी सांगू शकतो तुमचं भविष्य काय, तुम्ही काय करणार. तर तुमचे मित्र म्हणजे आता तुम्ही शाळा शिकता तर तुमचा मित्र ट्रॅक्टर ड्रायव्हर नसला पाहिजे, तो शाळा शिकणारच असला पाहिजे किंवा अभ्यास करणारच असला पाहिजे. नाही तर म्हणजे सर जे सांगतात किंवा तुम्हाला जो आपलं होमवर्क असतं ते वेळेवर तुम्ही केलं पाहिजे. तर ह्या गोष्टी आणि तुमचे हे मित्रांनी मी एक सांगतो तुम्हाला, माझी सध्या तुम्हाला सोशल मीडिया मी माझी आधी तुम्हाला म्हणजे 1 वर्ष आधी माझी मंत्रालयात निवड झालेली आहे MPSC एक्झाममधूनच. तर सध्या मी डेप्युटेशनवर म्हणजे प्रतिनियुक्तीवर मला पोलीस कमिशनर ऑफिस मुंबई येथे पाठवलेलं आहे. तर ते सायबर क्राईम्स वगैरे बरेच येतात आमच्याकडे. सायबर क्राईम्स म्हणजे मोबाईलवर तुम्ही जे पोस्ट करता किंवा सोशल मीडियावर बरेच जण ॲक्टिव्ह असतात. तर एक विद्यार्थी म्हणून तुम्ही या गोष्टीपासून वाचलं पाहिजे. कारण सध्याचा जो जे युग आहे ते डिजिटल होत चाललं आणि आपल्याला जो मोबाईलचा वापर आहे तो फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून करायचा. कारण की सोशल मीडिया हा असा भाग आहे, आपलं आयुष्य जरी संपलं तरी त्यावरचा कंटेंट कधी संपत नाही. त्यामुळं तुम्ही सोशल मीडियावर थोडं कंट्रोल ठेवा. कारण की तुमचा यात वेळ कसा जाईल हे तुम्हाला कळणार नाही. आणि विशेषतः MPSCच्या क्षेत्रातून जर सांगायचं झालं तर मुलींच्या लिस्ट खूप कमी लागतात. कारण की मुली जास्त शिकत नाहीत किंवा त्यांना तेवढा टाईम नसतो. तर ज्या मुलीनं मनापासून जर अभ्यास केला तर त्यांना खूप स्कोप आहे त्यात. त्यांची कॉम्पिटिशन खूप कमी आहे. मी तर उपरोधात्मकपणे बऱ्याच वेळा म्हणतो, मी जर आता उलटा जरी पेपर सोडवत आणला तर मुलींच्या कटऑफपेक्षा जास्त मार्क पडतात. कारण त्यांची कॉम्पिटिशन खूप कमी आहे. तर मुलींनी विशेषतः प्रयत्न केलेच पाहिजेत. कारण की म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये बरेच आपण म्हणजे आपल्याला एवढं आपण पुढारलेले नाही किंवा हे तर या गोष्टीचा भाव आपण केला नाही पाहिजे. कारण की ग्रामीण भागातले आपण जी मुलं आहेत आपल्यामध्ये एक जो मेहनत करण्याचा गुण आहे तो आपल्या आईवडिलांकडून आपल्याला खूप मोठा मिळालेला आहे. कारण की शहरातले जे मुलं आहेत त्यांची एफिशियन्सी आपल्या एवढी नसते. मी आता माझं मॉक इंटरव्ह्यूसाठी पुण्याला गेलो होतो. तर तिथं ठराविकच मुलं अभ्यास करतात. तर त्याचं कारण असं की त्यांचे म्हणजे ध्येय फिक्स नाही किंवा थोडं मित्र बऱ्याच गोष्टी असतात त्यामध्ये. तर तुम्ही तुमचं जे ध्येय आहे ते निश्चित करा आणि त्याच्या दिशेने वाटचाल करा. आणि तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि एक तुम्हाला इंटरव्ह्यूचा माझा एक किस्सा सांगतो. मला माझा इंटरव्ह्यूमध्ये सरांनी एक क्वेश्चन विचारला होता की तुम्ही सध्या PSI झाले म्हणे तर तुम्हाला चार्ज दिला तर म्हणजे असे ओपिनियन बेस्ड क्वेश्चन विचारत होते. आता ते पहिल्यासारखं बंद झालं ते 2015 किंवा 10 मग तुम्ही कुठून आले, तुम्ही काय करता, वडील काय करतात, ते असं विचारत ते एंटरटेन आता आपल्याला करत नाही. त्यांनी ओपिनियन बेस्ड क्वेश्चन विचारला मला की तुम्ही आता एखाद्या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहेत तर तेथील महिलांसाठी तुम्ही काय इनिशिएटिव्ह घ्याल म्हणजे काय करतात. तर मी त्यांना ॲन्सर दिलं की सर ग्रामीण भागामध्ये अजूनही म्हणजे ही खरी परिस्थिती आहे. ग्रामीण भागामध्ये कौटुंबिक हिंसाचार नावाची जो भाग आहे तो भरपूर प्रमाणात चालतो. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक कायदा पण बनवलेला आहे कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005. तर मी त्याच्या दृष्टिकोनातून पॅनल मेंबरना सांगितलं सर ग्रामीण भागामध्ये कौटुंबिक हिंसाचार बऱ्याच प्रमाणात चालतो आणि त्यामागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे व्यसनाचं प्रमाण भरपूर आहे. म्हणजे व्यसन म्हणजे मी डायरेक्ट म्हणजे शब्दावर सुद्धा दारू बरेच म्हणजे लोक आपल्याकडं व्यसन करतात त्याचं. तर त्या व्यसनासाठी जर त्यांना पैसे नाही मिळाले तर त्यांच्या म्हणजे घरातलं काही वस्तू विकण्याची त्यांची तयारी असते आणि याचा परिणाम त्यांच्या मुलांवर वाईट होतो. म्हणजे याच्यातून ते काय शिकणार. सरांना सांगितलं सर मग हे जे व्यसनाचं प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी मी थोडी इनिशिएटिव्ह जिथं माझा चार्ज भेटला त्या दृष्टीने तिथं राबवेल. तर सरांनी मला म्हणजे तिथं इंटरव्ह्यूचा एक विषय असा असतो की तुम्ही ठाम किती राहता यावरती आपल्याला म्हणजे तुम्ही तुमचं उत्तर बदलता का, ते प्रेशराईज करून पण तुम्ही तुमचं उत्तर बदलता का हे चेक करतात. सरांनी मला म्हटलं तुम्ही तर महाराष्ट्र शासनाचा महसूल बंद पाडायला निघले म्हणजे दारू बंद करून. तर त्यांना म्हटलं नाही सर जे लिगली दारू विकतात म्हणजे परवानाधारक त्यांचा विषय नाही.
ग्रामीण भागामध्ये अजून पण सर म्हणजे एक गावठी दारू वगैरेची वाई मिळते. तर दारू तयार करताना म्हणजे मी त्यांना सांगितलं की दारू तयार करताना ते इथिल अल्कोहोल असतं आणि ते प्रक्रियेमध्ये थोडी जरी चूक झाली तर ते मिथिल अल्कोहोल बनतं. तर ते पॉइझन असतं आणि यामुळे बरेच लोक दगावलेले आहेत. तर त्यांना तो टेक्निकल मुद्दा पडला आणि या गोष्टीचा मी कधीच अभ्यास केलेला नव्हता. हे आमच्या थाळी सरांनी क्लासमध्ये सांगितलेलं होतं. म्हणजे तुम्ही एक विचारही करू शकत नाही तुम्हाला कोणती गोष्ट कुठे काम येईल आयुष्यात. म्हणून प्रत्येक गोष्ट शिक्षक तुम्हाला जे सांगतात ते म्हणजे ग्रास करण्याचा प्रयत्न करा, शिकून घ्या आणि विशेषतः म्हणजे आजकालच्या म्हणजे युगात शिक्षक लोकांचा विशेषतः आदर करा. हे म्हणजे आपले दुश्मन नाही आहेत. त्यांना आपल्याबद्दल म्हणजे खूप म्हणजे आपल्या भविष्याची त्यांना खूप चिंता आहे. कारण की आता समजा इथं एवढे शिक्षक लोक बसलेले आहेत. हेच तुम्हाला सांगतील म्हणजे अभ्यास कर. आता जर इथून तुम्ही गेटच्या बाहेर गेले तर तुम्हाला कोणताच माणूस म्हणणार नाही की तुम्ही अभ्यास केला का किंवा कर. त्यामुळे शिक्षकांचा आदर करा आणि ते जे इन्स्ट्रक्शन देतात ते फॉलो करा आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.